नमस्कार, मी लंकाताई. शुभ सकाळ सर्वांना. चला तर आता माझ्या कामाची तयारी चालू आहे. मी आता कामावरून घेते. सकाळपासून काय काय काम केले हे पण तुम्हाला दाखवते, तर बघत राहा तुम्ही. माझे पूर्णपणे ब्लॉग बघा, लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा. माझा नवीन चॅनल आहे, सर्वांनी सपोर्ट करा. मला तुमच्या सपोर्टची गरज आहे मला. तर बघा आता इथं प्रकाश बसलेला आहे. इथं प्रकाश बसलाय. की मी ऑनलाईन साडी बुक केलेली बघायचं तुम्हाला. तर बघू शकताय हा की मी ऑनलाईन साडी बुक केलेली आहे. खूप मस्त साडी आहे, अशी छान दिसणारी साडी आहे, एकदम पातळ साडी आहे. आपल्याला रील बनवायची अशी साडी आहे आणि छानपैकी. तर तुम्ही बघू शकताय साडी. तर ही साडी मी बघा, ही साडी मी बुक केलेली आहे. तर ह्याचा पदर वगैरे एकदम मस्त आहे आणि मला खूप आवडली. आणि अजून आपण जशी नेसणार तशीच ही साडी दिसणार. आपण जशी नेसणार साडी तशीच ओपून बसणारी अशी साडी ही. आणि इतकी भारी साडी आहे ना. आता ही मला गावाला गेल्यावर यात्रेत कार्यक्रमात मी घालणार आहे. तुम्ही तर माझे व्हिडिओ बघणारच आहे. तर मस्त साडी आहे. कोणाला जर आवडली तर नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला पण आवडली. तर आता इथं प्रकाश बसलाय. माझ्या घरदार झाडायचं पडलंय. घर झाडायचं पडले. सकाळी उठल्यावर एकदा झाडून घेतलेले. अगदी कपडे भिजत घातले ते बघू शकताय. 2 बकेटी कपडे ते तेवढे धुवायचे. तर हाताला मेहंदी लावत बसली, त्यामुळं कामाला टाईम झालाय माझ्या. आणि हो की मिरच्या फ्रीजमध्ये टाकते. मिरच्या टाकून मिरच्या दुर्लक्ष झालं. आता ते मिरच्या मी साफ केल्या. त्या म्हणलं गावाला न्यायला होत्याला. तर भांडे पण पडले होते. सर्व भांडे पण तसेच आहेत. बघू शकताय तुम्ही किचनवर भांडे वगैरे सगळे खरकाटीच आहेत. अजून चहा प्यायचा आहे मला. चहा नाही पिली. प्रकाशला ठेवला होता, तो म्हणला मला नाही प्यायचा, आता मीच पिणार आहे. तर तुमचं झालंच असणार आहे चहा पाणी. माझं तर नाही झालं अजून. मी आता चहा पिणार आहे. दाजींला डबा वगैरे करून दिलाय. दाजींला काय काय भाजी दिली तुम्हाला दाखवते. तर मी आळूच्या पानाचा ब्लॉग टाकणार होते, तर नाही टाकला. म्हणलं जाऊ दे. ही मटकीची भाजी दिली दाजींला. आणि हा इथं आळूची पानं. अशा पद्धतीने पानं करून खाऊन बघा, खूप छान लागतात. एकदम पातळ, आतमध्ये पीठ वगैरे काही नाही आहे. एकदम मस्त आळूचे पानं इथं. तुम्हाला बघायचे असले तर दाखवते. बघू शकताय पीठ कुठे दिसतंय का तुम्हाला पानामध्ये. नॉर्मली पीठ लावलेलं आहे मी. तर एकदम कडकडीत पानं, असे मस्त पानं झालेच पाहिजे. तर बघा पीठ नाही आहे. म्हणजे ही पानं अशी भाजली गेली का, तर जशी पानं भाजली जातेले हो की पानं किती छान भाजले ते आतमध्ये. बघू शकताय तुम्ही. जशी पानं भाजली जाते नाही तशी त्याचं ते तडतड करायचंपणा निघून जातो. त्यामुळं अशी आळूची पानं करून खावा तुम्ही. एकदम छान आणि टेस्टी लागतात अशी आळूची पानं. आम्ही नेहमी बनवतो. आणि वाटलं तर तुम्ही बोलल्या कमेंटमध्ये जर बोलले ना तुम्ही, तर ताई तुम्ही तुमच्या खेड्यातल्या पद्धतीच्या आळूच्या पानाचा एक व्हिडिओ टाका, तर मी नक्की टाकेल. कमेंटमध्ये सांगू शकताय तुम्ही. तुम्हाला आमच्या गावाकडचा ब्लॉग बघायचा असला तर, म्हणजे व्हिडिओ बघायचा असला तर मी नॉर्मल दाखवू शकते तुम्हाला कशा पद्धतीने पानं बनवावं लागते ते. म्हणजे आम्ही काय उकडून वगैरे घेत नाही. मी काय डायरेक्ट पीठ लावते आणि तव्यावरती फ्राय करते. तव्यावरती फ्राय करून घेतले तसेच तुम्ही पण बनवू शकताय. तर माझे सकाळी उठले, आंघोळ, देवपूजा, एकदा चहा तर झालताच, पण परत चहाची आस लागली. सॉरी, मी मग अशी म्हणली चहा नाही पिली. एकदा चहा झाला पण लय लवकर चहा पिली 6 वाजता, म्हणून आता परत पित आहे. तर उठून झाडू मारला. आंघोळ झाली, पाणी ठेवलं तोपर्यंत झाडू मारूस. तर तिथून पुढे मग म्हणलं चला आता देवपूजा करून घ्यावं. देवपूजा करून घेतली. देवांच्या अस्तर धुवून बघा तिथंच देवघराच्या तिथंच ठेवली ती. देवघर नाही आणलं मी, का तर म्हणलं रूम आपली भाड्याची असल्यामुळं पसाऱ्याचे उचल साचेलने पसारा खराब होतो. आणि माझ्या अशा पण ऑलरेडी वस्तू खराब झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकताय. तर हॉकी फ्रीजला कच्ची गेलेली इथे, का तर ही जिन्यातनं वर नेताना घासून ही वस्तू अशा फ्रीजला कच पडलेली. नवीनच फ्रीज आहे, बघू शकताय तुम्ही. कलर पण छान आहे ह्याचा. दाजींना खूप आवडला होता बघा. ह्याची डिझाईन पण छान आहे. दाजींना आवडली होती. आणि त्यातमध्ये काय झालं, ते फ्रीजची वाटच लागली, मिक्सरची वाट लागली. भाड्याच्या घरात राहायचं म्हणलं तर सगळ्या वस्तूची वाट लागते. म्हणून मी काय करत आहे, सध्या वस्तू घेत नाही. ही दिवाण घेतला होता बघा.
दिवाण घेतला, दिवाणची वाट लागली, सगळे त्याचे प्लॉट निघून गेले. ते बघू शकताय पट्ट्या काळ्या पडलेल्या, हे पट्ट्याचं प्लॉट निघून गेलेत. आणि हा टी व्ही जी दिसतोय तो नुसता सो म्हणून नाही, 42,000चा टी व्ही आहे. बघू शकताय केवढा टी व्ही आहे, एवढा मोठा टी व्ही आहे 42,000चा. त्या टी व्हीला नुसते उचल साशेलनीच तो टी व्ही खराब झाला, त्याचा डिस्प्ले गेला, म्हणून तो टी व्ही बाद झाला. आणि आता त्याचं जर प्राईस जर द्यायची विचारलं ना तर फक्त 500 रुपये बोलतायत ते घ्यायचे. तर एवढं महागाचा टी व्ही आपण फक्त 500 रुपयाला त्यांना द्यायचा म्हणल्यावर ती वस्तू नाही घेतलेली बरी. स्वतःची रूम होऊस तर मी काय कुठली वस्तू घेणार नाही. आणि माझी स्वतःची ज्या टायमाला रूम होईल, तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने तुम्ही सर्वजण मला सपोर्ट करा. तुमच्या आशीर्वादाची मला खूप गरज आहे आणि तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. का तर तुमच्या सपोर्टमुळे मी रूम पण घेऊ शकते, मुलांचं शिक्षण पण करू शकते. सर्व मिळून मला सपोर्ट करा. तर सांगायचं हेच कारण आहे, तर गरीब असल्यामुळं आपण रूमला ऐपत दाखवू शकत नाही. 2 रुपये आले तरच रूम घेऊ शकतो. आज माझा तो ड्रायव्हरच्या जिंदगीत म्हणलं तर काय कमवणार, मुलांचं शिक्षण, घरभाडं, तर घरभाडं, मुलांच्या शाळेचा खर्च, सगळं घरचं दारचं बघायचं म्हणलं एकट्या माणसाने काय काय करणार. मी तर कुठं जॉबला पण नाही, माझं पण कुठं जॉब पण नाही, की मी कामाला पण जात नाही, जात होती ती पण काम सुटलं आहे. मुलं पण छोटे, ते आताशी तर अक्षय झाला आहे 18-19 वर्षाचा. तर त्याचं शिक्षण होऊन त्याची नोकरी लागूपर्यंत तुमची मला साथ पाहिजे. आणि तो नोकरी लागला तरी तुमची साथच पाहिजे. सर्वजण मिळून मला साथ द्या. चला, लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा विसरू नका तुमच्या लंकाताईला. चला बाय, मी इथं ब्लॉग खतम करत आहे.